सांगलीतील स्वामी समर्थ घाटावरील कृष्णा नदी काठावर पहाटेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या सांगलीवाडीतील एका व्यक्तीवर मगरीने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात लक्ष्मण हरी जाधव हे जखमी झालेत। डोक्यावर जबड्याचा चावा घेतल्याने मगरीने त्यांच्या खांद्यावर आणि मानेवर झडप घातली। मात्र धैर्य दाखवत जाधव यांनी पायाने मगरीच्या जबड्यावर जोरदार लाथ मारत स्वतःला तिच्या तावडीतून सोडवले। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। सांगलीवाडी येथील लक्ष्मण जाधव गेले 20 ते 22 वर्ष नियमितपणे कृष्णा नदीत पोहण्यासाठी जातात। बुधवारी सकाळी ते सांगलीवाडीच्या बाजूला कृष्णा नदीत पोहत होते। यावेळी अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला चढवला। आधी मगरीने त्यांचे डोके जबड्यात घेतलं। जाधव यांनी धैर्य दाखवत जबड्यातून डोकं सोडवलं। त्यानंतर पुन्हा मगरीने खांदा व मानेवर झडप घातली। तिच्या जबड्यावर पायाने मारून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली। रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। कृष्णा नदी परिसरात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। काही महिन्यांपूर्वी सांगलीवाडीच्या परिसरात एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला होता। या घटनेनंतरही प्रशासन आणि वन विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती। आता पुन्हा एक जीव मगरीच्या तावडीत सापडल्याने स्थानिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेनं खळबळ उडाली आहे। सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील फल्ले मंगल कार्यालयाजवळ दुचाकी आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात मित्राला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी सांगलीकडे निघालेल्या साहिल अन्सारी मुलांनी या महाविद्यालयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंके हा गंभीर जखमी झालाय। हा अपघात आज सकाळी 8:15च्या सुमारास घडला। या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। नागरिकांनी जखमी प्रतीक याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं। त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मृत साहिल मुलानी हा आई आणि वडिलांसह पलूस तालुक्यातील नागठाणे येथे राहत होता। दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते। सकाळी प्रतीक याची स्टेनोची परीक्षा सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात होती। त्यासाठी साहिल सकाळी नागठाणे येथून दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला। त्याने वाळवा येथे दुचाकी पार्क केली आणि बसने इस्लामपूरला आला। प्रतीक याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने साहिलने त्याची मोपेड दुचाकी घेतली। दोघेजण परीक्षेसाठी इस्लामपूरहून सांगलीकडे येत होते। सकाळी 8:15 वाजता दोघेजण दुचाकीवरून सांगलीवाडी टोल नाक्याजवळ आले। याचवेळी बायपास रस्त्यावरील शिवशाही बस सांगलीहून पुण्याकडे निघाली होती। टोल नाक्याच्या पुढे मुख्य चौकात शिवशाही बस रस्ता ओलांडताना दुचाकी आणि बसच्या समोरासमोर जोराची धडक बसली। यात साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। तो जागीच ठार झाला होता, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र प्रतीक हा गंभीर जखमी झाला। जिल्ह्यात सकाळपासून शिराळा तालुका वगळता अन्य ठिकाणी पावसाने उघडीप घेतली। कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिलाय। धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढवलाय। तिथून 11,400 तर चांदोलीतून 8,530 क्युसेकने विसर्ग चालू आहे। धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यात मंगळवारी चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे। शिराळा तालुक्यात पावसाचा जोर सुरूच राहिलाय। वाळवा पलूस तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती। जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाने उसंत घेतली आहे। सांगली शहर परिसरातही दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं, परंतु पावसाने दडी मारली आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दुपारी 12 वाजल्यापासून 1 फूट 6 इंचावरून 3 फूट 6 इंच उघडून 9,300 क्युसेक हा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आलाय। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 11,400 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी जिल्ह्यात झपाट्याने वाढते। कृष्णा नदीची पाणी पातळी दुपारी 2 वाजेपर्यंत 4 फुटांनी वाढली आहे। कुपवाड एमआयडीसी रोडवरील मिरज हद्दीत सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या टोळीकडून प्रतिबंधित असलेला तब्बल 17,95,844 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली। या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे। मुख्तार मेहबूब मुजावर, उमेश शंकर पाटील, सलीम गुरुसात आवटी, नयूब दिलावर शेख आणि भरतेश सिद्धराम कुडचे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या एका पथकाने बिसूरमधील मुख्तार मुजावर याला
गुटखा तस्करी करताना पकडलं होतं. मुजावर यांच्याकडे कसून तपास करत इतर संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार उपनिरीक्षक अफरोज पठाण आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक तस्करांच्या मागावर होते. सहाय्यक निरीक्षक शिंदे यांना मिरज कुपवाड एमआयडीसी रस्त्यावरून बिसूर येथील मुख्तार मुजावर एका टेम्पोमधून सुगंधी तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करत असल्याची माहिती खबराद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो तिथे आल्यावर तो थांबून त्याची तपासणी केली असता त्यात सुगंधी तंबाखू, गुटखा आणि पान मसाला सापडला. त्यानंतर मुजावर याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने कर्नाटक येथून हा माल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तसेच अन्य 4 संशयितांची नावेही सांगितली. त्यानंतर 5ही जणांना अटक करून टेम्पो, तंबाखू, गुटखा, पान मसाला असा 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. इस्लामपूर शहरासह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग करून लंपास करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील धूम स्टाईल चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून जबरी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून 1,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील अंकली पुलाजवळ सदरची कारवाई केली. उत्तम राजाराम बारड असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माहिती मिळाली की सराईत चोरटा उत्तम बारड हा अंकली पुलाजवळ इस्लामपूर येथील चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेतलं. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले. यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की 2 दिवसांपूर्वी इस्लामपूर येथील वाघवाडी फाटा आणि न्यायालयासमोर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. याचवेळी चोरी केलेली मोटारसायकल ही अंकली ते मिरज राष्ट्रीय महामार्गावर सोडून गेल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याच्याकडून 1,85,000चा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान संशयित उत्तम बारड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घरफोडी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. माजी आमदार नितीन शिंदे हे मुस्लिमांविरोधी वक्तव्य करून धार्मिक द्वेष पसरवत आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुस्लिम समाजातर्फे अॅडव्होकेट शाहबाज नाईकवाडी, करीम मेस्त्री, युसुफ मेस्त्री, आसिफ बावा यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. अॅडव्होकेट नाईकवाडी आणि बावा म्हणाले, शारदानगर कुपवाड येथील रिव्हिजन सर्वे नंबर 202 मधील 313.54 चौरस मीटर क्षेत्र खुली जागा ही गुलाब नदाफ यांच्या मालकीचे 1995 मध्ये त्या जागेचं खरेदी दखल झालेले आहे. ही जागा म्हणजे महापालिकेचा ओपन स्पेस नाही. त्या संदर्भात दिवाणी न्यायालयाचा निकाल 8 मे 2025 रोजी लागलाय. या जागेवर नदाफ हे शेड मारत होते. मात्र त्या ठिकाणी प्रार्थना स्थळाचं बांधकाम करण्यात येत असल्याचा कांगावा माजी आमदार शिंदे हे करत आहेत. धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नितीन शिंदे हे नेहमी मुस्लिम समाजाविषयी द्वेष पसरवत असतात. त्यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचं काम अनेकदा केलंय. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. मिरज सांगली रस्ता हा 95% सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे 29 कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने वर्षभरापूर्वी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेत नसल्याने मिरज सुधार समितीने राज्य सरकार तसेच विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत बुधवारी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आलंय. मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता 6 पदरीकरण करणं गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत सुमारे 10 किलोमीटर अंतराचा 95% सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे 29 कोटींचा निधीचा चुराडा केला जात असल्याने सर्वत्र स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी सुधार समितीने केली होती. याचीच दखल घेत बुधवारी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी या रस्ता कामाच्या खाबुगिरीचे वाभाडे काढत लक्षवेधी सूचना मांडली आहे. राज्य सरकारने याची दखल घेत सांगली मिरज रस्ता कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. याबाबत मिरज सुधार समितीने आमदार सदाभाऊ खोत यांचे आभार मानले. तसेच चौकशी समितीची भेट घेऊन या रस्त्या कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ए काझी यांनी सांगितले.
खंडबाग येथे उभारण्यात येणाऱ्या फिश व मटन मार्केटच्या वरील मजल्यांच्या 13 कोटींच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता घेऊन केंद्राकडे पाठवावा असे आदेश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. नितीन शिंदे आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांनी नितेश राणे यांची विधानभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी फिश व मटन मार्केटच्या नवीन वरच्या मजल्याच्या इमारत बांधकामासाठी 13 कोटींच्या प्रस्तावासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिलं. महानगरपालिकेच्या जागेवरती फिश मार्केट बांधण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. या निधीतून फिश व मटन मार्केटच्या बांधकामाचं काम सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर सांगली महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये फिश मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील कोल्ड स्टोरेज, मत्स्य प्रक्रिया आणि बर्फ कारखाना, रेफ्रिजरेटर रूम इत्यादी कामांसाठी निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार सांगली महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सांगली तसेच उपायुक्त मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपविभाग पुणे यांच्या शिफारसीने 13 कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा प्रस्ताव मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयामध्ये शिफारसीसह सादर करण्यात आलेला होता. मंत्री नितेश राणे यांनी या कमिटीचे अध्यक्ष असल्याने प्रस्तावास मंजुरी द्यावी व राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळाच्या मंजुरीने केंद्र शासनाकडे पाठवावा अशी मागणी स्वाती शिंदे यांनी राणे यांच्याकडे केली आहे.